तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल पाहूनच क्लिअर कळलं असेल की ग्रुप बी प्री झाली, स्कोर आलाय सर, पण तो नक्की पक्का आहे, मेन्सला जाईलच का नाही जाईल, तळ्यात मळात आहे, मी नक्की जाईल का मेन्सला, का मी नक्कीच फेल आहे, का व्हेंटिलेटरवरती मी आहे, मला कळेना सर। या मनस्थितीमध्ये जी जनता आहे, कारण स्कोर ऐकतोय आउटस्टँडिंग स्कोर आहे पोरांचे, नाही असं नाही, म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असं जाणवेल पण की बाबा खोटं बोलतात पोरं, नाही ना एवढा कुठं स्कोर असतोय का। पण मित्रांनो, फॅक्ट कितीतरी पोरांच्या OMR शीट पाहिल्यात, प्रत्यक्ष पोरांनी दाखवलंय स्कोर चांगले आहेत पोरांचे, नाही असं नाही, आहे त्या जागेवरती लक्षात ठेवा। आपण ओपन बॉयचा जर विचार केला तर 60ला टच होऊ शकतो स्कोर, लक्षात ठेवा, अशी परिस्थिती सध्या आहे। मग जी तळ्यात मळ्यात जनता आहे त्यांनी काय करायला पाहिजे, तळ्यात मळ्यात जी जनता आहे त्यांनी काय करायला पाहिजे, जे मुख्यचा अभ्यास करतात त्यांनी प्लॅनिंग काय करायला पाहिजे नंतर येईल मी, पण आता सगळ्यात महत्त्वाचं जी तळ्यात मळ्यात जनता आहे आणि जी 100% 55च्या खाली आहे, ओपन बॉयच्या बाबतीत बोलतोय, 55च्या खाली आहे, अशा विद्यार्थी मित्रांनी काय करायला पाहिजे तर 100% ग्रुप सी ची तयारी केली पाहिजे। कारण का उगीच कोणीतरी तुम्हाला बोलणार नाही नाही 50 आहे, जागा अचानक वाढल्या तर 50 पर्यंत स्कोर येईल आणि एखाद्या वेळेस 45च लागेल, हे असं तसं नाही, एवढ्या खाली मेरिट लागणार नाही, ही गोष्ट पहिली समजून घ्या। नाही लागणार, का नाही लागणार याची कारणं आहेत की पोरांचे स्कोर, म्हणजे तुम्हाला फॅक्ट सांगेल, गणित बुद्धिमत्ता विषयामध्ये जे ॲव्हरेज स्कोर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो पहिला 10 होता, 9 होता, 8 होता, तो ॲव्हरेज स्कोर हा 15 झाला मित्रांनो। तुम्हाला फॅक्ट सांगतो, गणित एकदम इझी आलं होतं, खरं तर अपेक्षित होतंच। मी कायम बूस्टर टेस्ट सिरीज किंवा बाकीच्या टेस्ट सिरीजमध्ये सगळीकडे सांगायचो की जर राज्यसेवा इतक्या लेवलला येत असेल तर कंबाईन त्याच्यापेक्षा खाली येईल। आणि आपण आता ज्या परीक्षेबद्दल चर्चा करणार आहोत, प्लॅनिंग करणार आहोत, नियोजन करणार आहोत, ती ग्रुप सी परीक्षा आहे, त्याच्यामध्ये तर अजून गणित सोपं येणार। मग ग्रुप बीचा स्कोरवर जास्त वेळ न घालवता ग्रुप सी गेली नाही पाहिजे माझ्या हातातून, कारण का जर माझा सेफ स्कोर नसेल तर मी मेन्स करत बसलं तर माझ्या हातातून ग्रुप सी पण जाईल। कळलं? ज्यांना वाटतंय की मी तळ्यात मळ्यात सर काय करावं, तर त्या विद्यार्थी मित्रांनी थोडासा वेळ मराठी इंग्लिशला थोडासा वेळ देऊन, ती पण 55च्या वरती असणारे विद्यार्थी सांगेल तुम्हाला मी, ओपन बॉईजच्या बद्दल बोलतोय, ओपन बॉईज 55च्या वरती जी जनता आहे त्यांनी थोडा वेळ 1 तास मराठी 1 तास इंग्लिश केलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त सेकंड पेपर म्हणजे जो ऑलरेडी ग्रुप सीच्या पूर्वचा पेपर आहे त्याला फोकस केलं पाहिजे, फॅक्ट आहे। आणि जे 60च्या वरती जनता आहे, 60च्या वरती, त्यांनी फुल फ्लेश मेन्स केली तरी चालेल, त्या कॉन्फिडन्सवरती तुमची पूर्व परीक्षा सुद्धा ग्रुप सीची निघणार आहे। मग आज आपण अशा विद्यार्थ्यांशी बोलतोय की बाबा तळ्यात मळ्यात स्कोर आहे किंवा कमी स्कोर आहे, तर मी काय करू, तर लक्षात ठेवा ही जी परिस्थिती आहे आता सध्या सगळे 60 बोलतायत, 60च्या आसपास बोलतायत, मग ग्रुप सीला तर हा स्कोर 65च्या वरती गेल्याशिवाय मी तर पासच होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे, 100% आली पाहिजे। सध्याची परिस्थिती पाहता जे काय 5 विषय जे आहेत, 5-6 विषय जे आहेत, 5 विषय म्हणूया, 5 विषय एकदम इझी पॅटर्नने चालू आहेत, 6वा विषय एक लेवलला चालू आहे आणि 7वा विषय एकदमच म्हणजे पार पोरांची जिरवली त्यांनी त्या विषयाने, हे सगळ्यांना माहीत आहे। मग सध्या 65+ जाण्यासाठी मग मुलगी असू मुलगा असू कॅटेगरी वाईज असू काही असू, आपल्याला 65+ स्कोर कसा आणता येईल, कारण ग्रुप बीला 70च्या वरती मी स्वतः जवळपास 100+ विद्यार्थ्यांचे स्कोर ऐकलेत, 70च्या वरती ऐकलेत, म्हणजे जवळपास प्रत्यक्ष भेटलेली जनता मला एक 25 ते 30च्या दरम्यान आहे की ज्यांचे स्वतःचे काय आहे 70च्या वरती स्कोर आहे, बरोबर। आणि अशी फोन किंवा मेसेजच्या द्वारे जवळपास आकडा 100च्या आसपास आहे। मग ही जी परिस्थिती आहे, आता फॅक्ट आहे, जो विद्यार्थी माझा आहे, जो प्रामाणिक स्वतःशी आहे, त्यांनी सांगितलेला स्कोर मी म्हणतोय तुम्हाला की जर परिस्थिती ग्रुप बीला जर एवढे स्कोर येत असतील तर ग्रुप सीला आपल्याला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त स्कोर मिळवावा लागेल।
तेव्हाच आपण सेफ झोनमध्ये राहू, जेणेकरून आपण मेन्सची व्यवस्थित तयारी करू शकू. कारण पूर्व परीक्षेला जर तळ्यात मळ्यात परिस्थिती असेल तर आता ग्रुप बीच्या तर ग्रुप सीच्या परीक्षेला तळ्यात मळ्यात मला नको. मी डायरेक्ट पासच झालं पाहिजे. हा माझा स्कोर ऐकल्यानंतर प्रत्येक जण म्हणला पाहिजे 100% मेन्स कर. करेक्ट नाही? त्यासाठी आपल्याला नियोजन प्रॉपर बनवायचंय. परफेक्ट स्ट्रॅटेजी काय आहे, कशा पद्धतीने जायचंय हे लक्षात ठेवा. पहिला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं मिळत आहेत. पहिला प्रश्न काय तुमच्या मनात, इतका अभ्यास केला तरी ग्रुप बी ला मला कमी स्कोर आला, आता ग्रुप सी ला माझा स्कोर वाढेल का? तर याचं 100% उत्तर येस आहे. पण येस कधी मित्रांनो, तर लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले, स्वतःला जर प्रश्न विचारले की माझी चुकी झाली काय, मी काय केलं, कोणत्या विषयाला मी इग्नोर केलं, कोणत्या विषयामध्ये मी कच खाल्ली, कोणत्या विषयाला मी गृहीत धरून चाललो, कोणत्या विषयाला जास्त वाचन केल्यामुळे ओव्हर थिंकिंग झाली, काय जे प्रश्न पडले, तुम्ही स्वतःला एका पानावर ते ग्रुप बी ला कमी पडलेला का स्कोर आहे किंवा माझा थोडा कमी का पडलो बाकीच्यांपेक्षा, एका पानावर काढा आणि त्याची उत्तरं शोधा. ह्या व्हिडिओमध्ये टोटल उत्तर तुम्हाला मिळून जातील. म्हणजे स्वतःच्या जोपर्यंत स्वतःला चुका कळत नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्र हा पुढे जात नसतो. आपण आपल्या चुका शोधल्या पाहिजे. एकांत बसून स्वतःला विचारलं पाहिजे की यार मी एवढा अभ्यास केलाय तरी माझं काय झालं परीक्षेचं. स्वतःच्या मनाला विचारा. स्वतःचं मन 100% तुम्हाला सांगेल की काय झालंय, कशामुळे झालंय, काय व्हायला पाहिजे होतं, माझं काय झालंय. या प्रश्नांची उत्तरं 100% तुम्हाला मिळतील, 100% मिळतील. आणि नाही मिळलं की मी आहे तुमच्याबरोबर, मला ते शेअर करा, मी तुमच्याशी बोलेल 100%. त्यामुळं स्कोर वाढवायला काही हरकत नाही. कोणत्या पद्धतीने स्कोर वाढू शकतो, काय अभ्यास केला पाहिजे. आता ग्रुप बीचा सर्व सिलेबस ग्रुप सीला आहे. मग मध्ये जो 75 दिवसाचा काळ जे आपण आत्तापासून म्हणूया, तो 75 दिवसाचा जो 70-75 दिवसाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे मी नियोजन केलं पाहिजे त्याच्याबरोबर आपण इथं बोलूया. त्यामुळे पहिला जो तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल त्याचं 100% स्वतःला सांगा, 101%. कारण का, किती विद्यार्थी पाहिले जे 40च्या आसपास असायचे ते विद्यार्थी 65+ गेलेत, 65च्या आसपास आले. याच्यामध्ये विद्यार्थिनी सुद्धा नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थिनी सुद्धा आहेत की ज्यांची ही परिस्थिती झाली. मित्रांनो, ही जी परिस्थिती असते याच्या पाठीमागे कारण काय आहे की तुम्ही योग्य वेळेने जर अभ्यास केला तर अडचण येत नाही. म्हणजे जे नर्वस 40 मध्ये अडकले होते 65+ गेले, कारण त्या दिवसाचा असणारा कॉन्फिडन्स, अभ्यासाने त्यांना साथ दिली, त्यांनी बरोबर फॉलो केलं, गेलं पुढे. लक्षात ठेवा, आपल्या चुका आपण 100% त्याच्यावर काम केलं पाहिजे, रिझल्ट मिळत असतो. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्कोर आहे पोरांचे, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 70च्या वरती स्कोर आलेत. तुम्ही असं धरू नका की नाही जास्त सिनियर पोरांनाच पडलेत. सिनियर पोरं ज्यांचा 3-4 वर्षाचा अभ्यास आहे ती पोरं ओव्हर थिंकिंग मध्ये गंडलेत आणि ती जनता सगळ्यात जास्त 55 ते 60 मध्ये आहे. या रेंज मध्ये आहे सगळ्यात जास्त जनता जी ओव्हर थिंकिंग मध्ये गेली. अभ्यास दांडगा होता, पण त्या दांडग्या अभ्यासामध्ये आम्ही इथं का अडकलो, कारण पेपर इतका इझी आहे, मनाला सहनच झालं नाही, सहनच व्हायना इतका सोपा पेपर कसा होऊ शकतो. आणि आम्ही जास्त थिंकिंग केली, त्याला ओव्हर थिंकिंग म्हणूया, आणि त्या थिंकिंग मध्ये आम्ही इथे अडकलो. काय चुका झाल्या ह्या सगळ्या प्रश्न, काही जणांचे बरेच प्रसंग पोरांनी शेअर केले की सर आम्ही करंट याच्यामध्ये अडकलो आणि जेणेकरून गणिताला शेवटचे 10 मिनिट राहिले सर, आणि तुम्ही म्हणायचा गणित सोपं येणार आहे, गणित सोपं येणार आहे, पण आम्हाला 10 मिनिटं झाल्यामध्ये 10 मध्ये 12-13 प्रश्न सोडवले, घाई गडबडीमध्ये 10 बरोबर आले, त्यामुळे आम्ही इथं आलो. इथं जर माझा स्कोर अजून 6-7 मार्कांनी वाढला असता तर मी 62-63 झाला असता, मेन्स केली असती. ही जी परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी इथं आलोय. तुम्ही पेपरच्या काळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मी स्ट्रॅटेजी सांगत असतो, सगळ्यांना जवळपास माहिती आहे की आयोगाला काय पाहिजे, काय अपेक्षित आहे सध्या ओळखलंय, आणि त्याच्या आधारे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच मी सावध करतोय. तुम्ही सावध राहत चला. ग्रुप बीचा पेपरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर मॅथ्स रिजनिंग एकदम सोपं होतं, ग्रुप सीला तर अजून सोपं येणार आहे. मग अजून सोपं येणार आहे, पण तुम्ही जर असा 10 मिनिटं वेळ जर ठेवला तर तुम्ही कसं मार्क मिळवणार,
त्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी शेवटपर्यंत फॉलो करत राहायचंय. लक्षात ठेवा, हा जो टेलिग्राम चॅनल आहे तुला 100% अपडेट मिळत राहणार आहे की बाबा मी पेपर कसा सोडवायची टेक्निक सांगितली आहे किंवा टेस्ट सिरीज काही जे असेल तुम्हाला अपडेट ह्याच्यावरती मिळत राहतील. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जो आहे ना त्याला सगळ्यांनी अटॅच राहायचंय. संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा, टेलिग्रामला अटॅच राहायचं म्हणजे राहायचंय, कारण यांनी तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे. नाही तर टेलिग्रामला अटॅच राहत आहे, तिथं काय मिळतंय नाही मिळतंय, पण तुम्हाला आपल्या विषयामध्ये बाबा माझा विद्यार्थी हा घडला पाहिजे, माझा विद्यार्थी कुठं अडकता कामा नये. जेव्हा विद्यार्थी मित्र म्हणतो सर मला गणिताला शेवटी 10 मिनिटच वेळ मिळाला, लय वाईट वाटतं. प्रॅक्टिस केली, अभ्यास केलाय, 10 मिनिटं ठेवल्यानंतर कसं रे तुझ्याकडून ही होणार. काही जणांना वॉर्निंग बेल झाल्यावर कळलं की मला गणित सोडवायचं राहिले. काही जण घड्याळ घेऊन जात नाही परीक्षेला. अरे कसं काय तुम्ही अधिकारी होणार बाबांनो, अशी गोष्ट नको. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रुप सीचा स्कोर वाढला पाहिजे, त्यासाठी सर काय केलं पाहिजे याचं हे नियोजन लक्षात ठेवायचं. आता महत्त्वाचा मुद्दा, काय कसा स्कोर वाढवायचा, किती सेफ स्कोर पाहिजे. आता जर सांगितलं मी ग्रुप बीच्या बाबतीत 65+ ही जी विद्यार्थी आहे, 60+ ही जी विद्यार्थी आहे ते सध्या आपण सेफ मानूया. इथे विचार करता आपल्याला 65+ स्कोर मिळवलाच पाहिजे, तरच आपण सेफ मध्ये राहू, ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलींच्या बाबतीत आपण 5-10 मार्क कमी करू शकतो, इथे मुलींच्या बाबतीत 5-10 मार्क कमी करू शकतो, हे लक्षात ठेवा. पण मी जे सांगतोय ते ओपन बॉयचं सांगतोय, म्हणजे मागच्या वर्षीचं मेरिट आणि आत्ताचं मेरिट ह्याच्यामध्ये 100% वाढ होणार. ती वाढ सगळ्यांचीच मिनिमम 5 मार्कांनी वाढणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे फॅक्ट आहे 1 एक्झाम 1 कट ऑफ जरी असला तरी जागांचा विचार करता जागा वाढीसाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण जेव्हा त्या जागा येतील तेव्हाच ते फायनल, पण तोपर्यंत तरी सध्या परिस्थिती ही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 60+ जी आहे त्यांनी 100% मेन्स केलीच पाहिजे, हा सेफ स्कोर आहे. तर आता ग्रुप सी वाल्यांनी 100% 65च्या वरतीच जायचंय, कारण टायपिंग सर्टिफिकेट असणारे आणि टायपिंग इलिजिबल असणारे तुम्ही एकटेच नाही. आता जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी टायपिंग एक्झाम दिलेली आहे, सगळ्याच विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे. मग ते टायपिंगसाठी ॲप्लिकेबल जवळपास 100 पोरांपैकी 2-3 पोरं जर सोडली तर सगळीच ग्रुप सीला आहे. मग पुन्हा तीच पोरं कॉम्पिटिशन वाढवणार आहे आणि याची परिस्थिती राज्यसेवा मेन्स पण होऊन जाणार आहे. राज्यसेवा मेन्स झाली मग ती पोरं परत इथं उतरणार आहे, सोडत कोणी नसते, लक्षात ठेवा. आणि 1 एक्झाम 1 कट ऑफ झाल्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा कोणाला टायपिंग आहे कोणाला काय त्याचा विचार नंतर होणार, पण पहिल्यांदा जागा गुणिले रेशो एवढी परिस्थिती राहणार. त्यामुळे एक्साईज जागा किंवा तिथं इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, त्याच्यामुळे सगळेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, मग ज्याला जास्त स्कोर त्यामुळे मेरिट वाढू शकतं. त्यामुळे परिस्थिती आपलं टार्गेट पाहिजे 65+ मिळवलेच पाहिजे. काय करायचं त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं नियोजन काय आहे. सर हे उरलेले जे दिवस आहे 75 दिवस तुम्ही म्हणताय, आता 70 दिवस असतील, तुम्ही कधी व्हिडिओ पाहताय त्यानुसार दिवस बघा. तर 75 दिवसामध्ये लक्षात ठेवा नियोजनामध्ये आपल्याला 3 टप्प्यामध्ये नियोजन करायचंय. ही जी आहे ती फायनल रिव्हिजन आहे. फायनल रिव्हिजन, ही फायनल रिव्हिजन कशी करायची काय करायची मी पुढे रिव्हिजन ह्या पॉइंटमध्ये सांगणार आहे. ही आपण फर्स्ट रिव्हिजन म्हणूया. फर्स्ट रिव्हिजन ही आहे ती कशी करायची ती पाहूया. आणि ही जी आहे तर कच्चे दुवे कच्चे काम करा, म्हणजे जो विषय पक्का नाही त्याच्यावर काम करा. मग याच्यासाठी लक्षात ठेवायचं फायनल रिव्हिजनला आपल्याला 7 दिवस खूप झाले, 7 विषयांना 7 दिवस, हे लक्षात ठेवा. शेवटचा आठवडा 1 डे 1 सब्जेक्टसाठी फायनल रिव्हिजन ठेवायची. आणि ही जी रिव्हिजन आहे तर लक्षात ठेवा कमीत कमी 4 दिवस 1 सब्जेक्ट, हे लक्षात ठेवायचं. 1 सब्जेक्ट 4 दिवस, म्हणजे तुम्हाला गणित आणि करंट दररोज करायचंय. इथं 5 दिवस ठेवले तरी चालतील. हे 5 दिवस 25 दिवस ह्याच्यात चालला पाहिजे कार्यक्रम आपला. हे 25 दिवस इथं, 7 दिवस इथं, 32 दिवस गेले. आता राहिली परिस्थिती जी आहे तर याच्यामध्ये जवळपास किती 40+ दिवस राहिले. 40+ दिवस राहिले याच्यामध्ये, म्हणजे मी 40 म्हणेल, इथं 25 म्हणेल, इथं 7 म्हणेल, इथं 40च्या वरती. लक्षात ठेवा इथं तुम्हाला ज्या विषयामध्ये तुम्ही कच खाल्ली, थोडक्यात करंट अफेअरच्या बाबतीत पुढे सांगणार आहे. करंट अफेअर सर मला इवन सगळं ॲव्हरेज स्कोर जर विचार केला, सगळ्यात टॉप कळलेला स्कोर मला 8 आहे. मी जेवढं ऐकले सगळ्यात टॉप 8 स्कोर आहे. एखादी
आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी असते की ज्याला करंटमध्ये खरं मार्क मिळाले, काहींचे तुक्के बसतात, ही गोष्ट क्लिअर आहे. 100% तुक्के बसतात, मला करंटला आले पण मी GSला मला नाही आले, असेही काही असतात. पण जर ॲव्हरेज जर विचार केला 2 मार्क 3 मार्क 4 मार्क असे असणारे विद्यार्थी अभ्यासू विद्यार्थी आहे. कारण करंट अफेअर हे आउट ऑफ द बॉक्स आलं होतं, जे आपलं आवाक्यातलं नव्हतं, त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नव्हतं. ह्याच्यासाठी पेपर अटेम्प्ट करण्याची, पेपर सोडवण्याची जी काही स्ट्रॅटेजी मी सांगितल्या होत्या किंवा सांगायच्या असतात त्यावेळेस तुम्ही ऐकत नाही, तुमच्या मनाचं करता, त्यामुळे परिणाम होते. मी सगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी यूट्यूबला बघा, मागे पेपर कसा सोडवावा ह्याची स्ट्रॅटेजी होती. ज्यांना कळलं, म्हणजे या परीक्षेमध्ये ज्यांनी गणित पहिल्यांदा सोडवलं होतं ते विद्यार्थी मित्रांना जास्त मार्क आहेत. कारण त्यांनी 15, 16, 17 मिनिटातच 20 पैकी 20 प्रश्न उलटे पालटे केले. मग त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि येणाऱ्या काळामध्ये पुढचं GS ओके झालं. आणि त्यात शेवटी करंट घेतलं त्यांनी आणि सायन्स घेतलं, त्यामुळे पहिलेच मार्क त्यांचे 60-65 सिक्युअर झाले. मग त्यांनी येतंय तेवढंच अटेम्प्ट केले बस आपण, कारण का पहिलं सोडवले, कशाला रिस्क घ्यायची. म्हणून ह्या गोष्टी वाचत चला आणि आजच्याही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पेन आणि वही घेऊन ठेवा. जे जे शब्द सांगते ते व्यवस्थित ऐकायचं. कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, एक एक्झाम हातातून गेलं ना रडल्याशिवाय पर्याय नसतो. कारण वर्ष वायाला जाणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. एक एक दिवस आपण कसा काढतोय इथं आपल्याला माहीत असतंय. आपण कसा अभ्यास करतोय, सगळ्या गोष्टी त्याग करतोय. मग आपण ऐकायला शिकायचं, ज्या व्यवस्थित ऐकायला शिकायचं काय सांगतोय ते. मग या 75 दिवसांचं नियोजन करत असताना हे 25 दिवस ही फर्स्ट रिव्हिजनसाठी, 7 दिवस हे फायनल रिव्हिजनसाठी, आणि हे जे कच्चे काम करण्यासाठी लक्षात ठेवा 40 आहे. मग कच्चे काम कसं, तर मागच्या ग्रुप बीला आपण करंट अफेअर जे वाचलं तिथून पुढे 3 महिन्याचा आपल्याला करंट अफेअर वाढवावं लागणार आहे. मग जी काय 3 महिन्याचे काय मासिक असतील किंवा काय असेल त्यातून करंट अफेअर तुम्हाला वाचावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला त्यात आउटपुट मिळलं पाहिजे. मी काय म्हणत नाही की करंट अफेअरला तुम्हाला 15 मिळवायचे नाही. लक्षात ठेवा, करंट आणि सायन्सच्या वरती सेफ झोनमध्ये खेळायचंय. ते कसं मी पुढे तुम्हाला सांगतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा आता 75च्या दिवसाच्या बाबतीत जर विचार करायचा झालं, 40 प्लस लक्षात ठेवा 25 प्लस शेवटचे 10 दिवस मी जरी म्हटलं तरी चालेल. इथं 7च दिवस आहे, पुढे मागे मध्ये कुठंतरी एखाद दिवस तुमचा जरी गेला तर लक्षात ठेवा ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. रिव्हिजन 2 वेळा झालीच पाहिजे. आता रिव्हिजनमध्ये कशी रिव्हिजन करायची, बरेच जण वेगळ्या प्रकारची रिव्हिजन करतात. कशी रिव्हिजन करायची मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इथं ज्या विषयामध्ये तुम्ही कमी पडताय त्याच्यावर काम करा. माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो, ज्या विषयामध्ये आपल्याला आउटपुटच येत नाही तर जा पर्टिक्युलर त्या शिक्षकाला, तुम्ही ज्याला मानता त्या विषयातल्या शिक्षकाला जाऊन भेटा. तुम्हाला भेटणं शक्य नाही, त्यांचे नंबर मिळवा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. सर मी ह्या विषयामध्ये का कमी पडतोय विचारा. तुम्ही परीक्षार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही 100% काय केलं पाहिजे, त्या शिक्षकाला विचारलं पाहिजे, सर सांगा मी काय करू सर, मी काही करील सर, मी डोक्यावर उभं राहील सर, पण तुम्ही मला याची दिशा द्या. मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, सगळे शिक्षक हे विद्यार्थ्यांना कसं पुढे घेऊन जाते सगळे झटत असतात, फक्त आपण विद्यार्थी म्हणून त्यांच्यापर्यंत जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 100%, कारण माझा कॉन्टॅक्ट नंबर तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोरांकडे आहे. मी काय माझा पर्सनल नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मिळवा. ज्यांचे ज्या विषयात लोक आहेत त्यांना प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करा, विचारा की बाबा मी ह्या विषयात का कमी पडतोय, त्या विषयात का कमी पडतोय सर, मी काय केलं पाहिजे. 100% सांगतो, शिक्षक तुम्हाला मदत करेल म्हणजे करेलच. कारण खरा शिक्षक हा तो विद्यार्थ्याला जोपर्यंत सांगत नाही, 2 विचारलं तो 4 सांगतो, कारण त्याचा स्वभाव असतो तो. कारण त्यांनी ते क्षेत्र पॅशन म्हणून निवडलेले आहे, त्यांनी त्याला न्याय दिला तरच त्याचं नाव वाढणार आहे, तरच त्याला आनंद होत असतो. त्यामुळे 100% तुम्ही शिक्षकांना त्रास दिला पाहिजे. जर तुमच्या जवळ असेल, आता समजा मी पुण्यात आहे तर पुण्यात भेटलं पाहिजे, सर मी काय करू, असे प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विषयाला भेटलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक विषयाची खास शिक्षक, त्या विषयात तुम्हाला ज्यांची भाषा समजते, ज्यांचं शिकवलेलं समजतं, अशा 100% शिक्षकांच्या संपर्कात तुम्ही राहिलं पाहिजे, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, तुमच्या बीला झालेल्या चुका त्यांना सांगितल्या पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे, त्यांच्याकडून सोल्युशन घेतलं पाहिजे आणि इम्प्लिमेंट केलं पाहिजे. करेक्ट, हे लक्षात ठेवा. त्यामुळं नाही आता होईल, मागच्याच माझं लक नव्हतं आता माझं लक आहे, असल्या भरोश्यावर काही जगू नका. लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी ह्या 40 दिवसामध्ये नियोजन करत असताना काउन्सिलिंग घ्या. काउन्सिलिंग, ज्याला मी सिंपल काउन्सिलिंग सेशन खूप महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंग सेशन खूप महत्त्वाचं आहे, ते शिक्षकाकडून घ्या. तुम्हाला माझी जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर 83 08 110 110
ह्या नंबरवरती सकाळी 7:30 ते 8:30 ह्या दरम्यान कॉल करायचं. जी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मला ऐकतायत त्यांनी लक्षात ठेवायचं, ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझा पर्सनल नंबर आहे, 100% कॉल करा. प्रत्येकाला लगेचच रिटर्न कॉल येईल असं नाही, पण येईल 100%. कारण मी कॉल करतो, कारण मलाही समजून घ्या इतके कॉल्स येतात मला रिटर्न करणं, त्यामुळे 100% करेल, काही काळजी करायची नाही. दुसरा मुद्दा आता पुढचे यांचे नियोजन लक्षात ठेवा. दिवसाचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, कच्च्या दुव्यावरती काम करायचंय. पुढचा मुद्दा असा आहे, आता हे झालं दिवसांचं शेड्यूल की सर एवढे दिवस आता आम्हाला तुम्ही सांगितलं की बाबा कच्च्या विषयावर काम कर, रिव्हिजन 2 वेळा कर, हे सगळं सांगितलं. आता रिव्हिजन कशी करायची पुढे पाहणार आहे. पण सर डेली काम कसं पाहिजे मित्रांनो, बघा विद्यार्थी आणि अभ्यास यांच्यामध्ये किती तास करावा याचा काही रोलच नाही मित्रांनो, काहीच याचं उत्तरच नाहीये. म्हणजे मी विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट सांगतो की याचं उत्तरच नाही, खरं तर उत्तरच नाही किती तास करावं. सर 5 तास करून होईल का, 6 तास, असं काही नाही, ह्याचं उत्तर नाही. याचं उत्तर एकच आहे, तुझे डोळे उघडले, डोळे बंद होत तोपर्यंत, म्हणजे दिवसाला सकाळी उठलाय संध्याकाळी झोपतोय, या काळामध्ये जेवढा तुझा काळ मिळतोय 100% अभ्यासच केला पाहिजे. कारण परीक्षार्थी यांना MPSC करणाऱ्या, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला वेळ नाही. आणि जर तिकडे वेळ दिला तर तुम्ही इथं मागे पडणार आणि मग रडण्यात काही मजा नाही. त्यामुळे तुम्ही कसं करावं तर लक्षात ठेवा, 100% अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे. आता हे मी नियोजन ज्यांना देतोय ते सगळे 100% वेळ हा अभ्यासात आहे. वर्किंग जे आहे, जे जॉब करतायत त्यांनी लक्षात ठेवा, याच्या पद्धतीने नियोजन तुम्हाला करायचंय. यांना जिथं 3 तास देईल तुम्ही तिथं 1.5 तास घ्यायचा, 1 तास घ्यायचा. पण वर्किंग जरी असाल तरी तुम्हाला मिनिमम 5 ते 6 तास अभ्यास झालाच पाहिजे. 1-2 तासाच्या अभ्यासाने 2 दिवस केला आणि 4 दिवस नाही केला नाही होणार. थोडं घरच्यांना किंवा थोडंसं एक्सक्यूज कुठं कामातून घेत असेल, सुट्टी घेत असेल, तुमच्या पद्धतीने ठरवा. थोड्याशा बाकीच्या गोष्टी ज्या फॅमिली फंक्शन्स असतील, काही असतील, थोडंसं त्याग करा. कारण परीक्षेपर्यंत त्याग केला तर नंतरच्या काळामध्ये आपले चांगले दिवस आहे. आता आपण परीक्षेला त्याग केला, अभ्यासाला त्याग केला तर मग नंतर आयुष्यात खडतर परिश्रम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवायचे कसं, एकतर मी 12 तास मी प्रत्येकाला सांगेल मिनिमम 12 तास अभ्यास झालाच पाहिजे. जे 100% काम विद्यार्थी जे अभ्यासात आहे त्यांनी. मग याचं शेड्यूल करत असताना लक्षात ठेवा, शेड्यूल असं जवळपास 4-5 टप्प्यात झालं पाहिजे. 4-5 टप्प्यात झालंच पाहिजे, करेक्ट, 4-5 टप्प्यात झालं पाहिजे. मग मित्रांनो तुम्ही GS1 कोणताही घ्या, दिवसाची सुरुवात ही सोप्या विषयाने करायची, सोप्या विषयाने, सोपा सब्जेक्ट म्हणूया आपण. GS1 म्हणजे कोणताही एक GS. मग नंतर करंट अफेअरला, करंटसाठी मित्रांनो डेली तुम्हाला 1.5 तास द्यायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे. याला 1.5 तास, 2 तास देत बसू नका, 2.5 तास 3 तास देत बसू नका. कारण सध्याचा परिस्थिती पाहता लय आउटपुट देणारा विषय नाही. लय आउटपुट नाही देणार तिथं लय काही क्रांती घडवायचा प्रयत्न करू नका. एक आपण सगळा महाराष्ट्र जी करतोय ती गोष्ट करा, एक लेवलपर्यंत मार्क मिळून घ्या. लक्षात ठेवा 1.5 तास देणं आणि मागे वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची, फक्त 2-3 महिन्याचं जास्त वाढवायचे, बाकी काहीच नाही. दुसरा मुद्दा, मॅथ्स अँड रिझनिंगसाठी दररोज तुम्हाला एनी हाऊ 2 तास द्यायचे. कोणतेही द्या, म्हणजे तुम्हाला कळलं आता की 1.5 तास मी करंटसाठी देणार आहे, 2 तास मॅथ्ससाठी देणार आहे. इथं 2.5 तास दिलं तरी चालू शकतं. लक्षात ठेवा, जे कच्चे आहेत, ज्यांचे 10 पेक्षा कमी मार्क आहे त्यांनी 2.5 तास द्यायचं, जे 10 ते 15 मध्ये त्यांनी 2 तास द्यायचं, आणि ज्यांना 18 जरी पडले असतील तरी त्यांनी वेळ द्यायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे. दररोजचं गणित 2 तास द्यायचंच, 100% द्या. मग कधी द्या तुमच्यानुसार. आता GS2 जो आहे, GS2 दुसरा GS2 म्हणजे दिवसातून तुमच्या लक्षात आलं 4 विषयांचं काम चालू आहे. 1.5 तास, 2.5 तास, 4 तास गेले, उरले इकडं 3 तास आणि इकडं 3 तास. मिनिमम तुमच्यापैकी 14 तास अभ्यास होत असेल तर इथं 4 तास, इथं 4 तास केलं तरी चालेल. म्हणजे लक्षात ठेवा, हे अभ्यास करताना असं शेड्यूल पाहिजे आणि लागोपाठ पाहिजे. म्हणजे लागोपाठ 3 तास केलं, मध्ये थोडा ब्रेक, परत 3 तास केलं, मध्ये ब्रेक, परत 3 तास केलं, ब्रेक, आणि परत पुढचं 3 तास केलं, ब्रेक. अशा पद्धतीने चला. 100%
100% लक्षात ठेवा. इथं 3 तास 6 तास झाले, इथं 2.5 आणि 1.5 हे किती झाले 4 तास झाले, म्हणजे 10 तास नियोजन झाले. तुम्ही इथं 4-4 तास केलं तरी चालेल, इथं 4 तास करा, इथं 4 तास करा चालेल. 4 दुनी 8 आणि हे नंतर किती झाले 4, 12 तास असं नियोजन बिंदास करा. GSला थोडा वेळ द्या आणि 100% अभ्यास करताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची, एकतर PYQ हेच बायबल लक्षात ठेवा. कोणत्याही विषयातून PYQतून रीडिंग करायचं, म्हणजे रीडिंग नंतर ते इन द ग्रुप सीला लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं पाठांतर आहे, पाठांतर करायला शिका. परीक्षेमध्ये जे तुमचं ओव्हर थिंकिंगने प्रश्न चुकतात, सिली मिस्टेकने चुकतात, त्याचं कारण आहे तुमचं पाठांतर बऱ्यापैकी कमी असतंय. मग हे पाठांतर कमी असल्यामुळं तुम्हाला लवकर उत्तर क्लिक होत नाही. ग्रुप सीला 1 लायनर क्वेश्चन बऱ्यापैकी येतील, सिंगल स्टेटमेंटवाले येतील. मग त्यावेळेस तुमचं पाठांतर पाहिजे, रिव्हिजन स्ट्रॉंग पाहिजे. रिव्हिजनचा काय प्रकार कसा रोल आहे मी पुढे सांगणारच आहे, पण तुमचं पाठांतर स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे दिवसाचं नियोजन करताना 2 GSचे विषय, दररोज गणित आणि दररोज करंट, हे असा कार्यक्रम चालू राहू द्या. एक GSचा जो आवडीचा विषय, तुमचा प्रांत असणारा विषय आणि जो थोडासा तुम्हाला त्रास देतो असा विषय, तो इथं घ्यायचा. लक्षात ठेवा, सकाळची सुरुवात ही अवघड विषयांना नाही करायची, सोप्या विषयांनी करायची, जेणेकरून दिवस छान वाटतो. सुरुवातीला जड घेतलं तर अवघड होईल, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने दिवसाचं नियोजन करा. आता पुढचा बघा, इथं विषयांची नावे दिलेत मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, हे 5 विषय हे जे आहे ते 100% प्रत्येकाला आउटपुट देणारे आहे. हे 2 विषय जरा सेफ झोनमध्ये खेळायला शिका. सेफ झोनमध्येच खेळायचं आणि इथं फुल बॅटिंग करायची. फुल म्हणजे तुम्हाला सांगू, पहिले हे 2 जे विषय ना, यांना 17+ मार्क आलेच पाहिजेत. 2 विषय 17+, पॉलिटीला 13+ आलेच पाहिजे ना, अशी परिस्थिती आहे. इथं 8+ आले पाहिजे, इथं 8+ आले पाहिजे, इथं 12+ आले पाहिजे. हे 5 विषय जे आहे ना, या सगळ्यांची जर बेरीज केली तर तुमचा स्कोअर किती येतोय बघा. थोडं मी कटछाट म्हणलं तरी 12 आणि 8 20 आणि 28 आणि 13 जर विचार केला 41, 58 स्कोअर इथंच आलाय. आणि इथं या दोन्ही विषयां मिळून जरी दोघां मिळून जरी 15 मिळाले तरी बास, दोघां मिळून. त्यामुळे हे 2 विषय आत्ता सुद्धा, नंतर सुद्धा, परीक्षेला सुद्धा मी नंतर सांगणारच आहे, याचं थोडंसं सेफ झोनमध्ये चाला. कारण आत्ता ग्रुप बीला करंट अफेअर किचकट आले, काय सांगावं. हे परत आता सायन्स किचकट आलं. अचानक ह्याच्यातली फिरकी गणित बुद्धिमत्तावर फिरायला नको. पण मला वाटत नाही ग्रुप सीला गणित बुद्धिमत्ता अवघड जाईल. ग्रुप सीला सोपंच राहील, हे मात्र क्लिअर आहे. मग या 2 विषयामध्ये थोडासा सावध भूमिका घ्या. लक्षात ठेवा एक्झाममध्ये काय परिस्थिती होऊ शकते. क्लिअर आहे. त्यामुळं हे ग्रीन झोन मधले विषय पक्के करा. पाठांतरावर जास्त भर द्या. पाठांतर महत्त्वाचं आहे. तुम्ही ग्रुप बी, ग्रुप सी, आता ग्रुप सी करताय, पाठांतर खूप महत्त्वाचं आहे. फॅक्च्युअल डेटावरती क्वेश्चन असतात, चुकले नाही पाहिजे, विचार करायला वेळ नाही लागला पाहिजे. पाठांतर क्लिअर असेल, पटकन उत्तर येत असते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे 5 विषय तुमचे जमेची बाजू बनवा. इथं थोडं सेफ झोनमध्ये करायचं नाही असं नाही, अभ्यास करायचा, PYQला धरून अभ्यास करायचा, लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा, करंट अफेअर कसे करू. फक्त आणि फक्त 3 मंथ वाढव, 3 मंथ्स वाढव, 3 मंथ्स वाढवायचंय फक्त. पुढचं मागचं रिव्हिजन प्लस ॲडिशन. आता हे काय करायचं, कसे करायचं. दररोजचं तुम्हाला लक्षात येते की तुमच्या पुढे ग्रुप बीचा पेपर आणि राज्यसेवेचा पेपरचं दोघांचं करंट एकत्र करा. या वर्षात झालेले पेपर जे आहेत त्यांचं, त्याच्यावरून पहा की काय फसवण्याची टेक्निक आहे, प्रश्न विचारण्याची कशी कन्सेप्ट आहे. करंट अफेअरमध्ये लेटेस्ट एखादा व्यक्ती निधन झाला असेल तर कशा प्रकारचा प्रश्न येतो, कशा प्रकारे फसवलं जातं ते पहा. आणि त्या अनुषंगाने ते तुम्ही 1.5-2 वर्षाचा मागचा डेटा वाचलाय, तो डेटा तशा प्रकारे रिव्हिजन करा. फॅक्च्युअल डेटा कुठं फसवलं जातं हे ॲनालिसिस करा मागच्या 2 पेपर पाहून, आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे रिस्क घ्यायची तर कशी, रिस्क मला माहीत नव्हतं तरी मी फेकले म्हणून मी गणलो, हे जी परिस्थिती आहे इथं होता कामा नये, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पाठ, अतिशय महत्त्वाचा, आणि बारकाईने ऐका. याच्यावरती रिझल्ट नाही आलं मग बोलायचं. मित्रांनो, रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाची जी प्रोसेस आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग नावाची प्रोसेस आहे. म्हणजे ज्या प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, ज्यांचा 3 वर्षे प्लस अभ्यास आहे, 3 वर्ष प्लस अभ्यास आहे, सर तेच पुस्तक वाचून वैताग आलाय सर, मला वाचू वाटत नाही सर,
एवढे वेळ वाचले सर. आता मागे कंटिन्यू GSचा अभ्यास करत होतो, आता ग्रुप बी ला तेच केलं आणि आता परत ते वाचून वाचून सर नको झाले. मी पुस्तक लय वेळ वाचले, असा डेटा नाही जो मी वाचला नाही, सगळं वाचलंय सर. मग अशा विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंगचा वापर करायचा. रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस म्हणजे काय? दररोज बघा मी काय म्हणतोय, दररोज सकाळी 11लाच 11 ते 12, 12:15 होऊ 12:30 होऊ, टायमिंग नका लावू, फक्त 11ला चालू करा पेपर. एका टेस्ट सिरीजचा पेपर, टेस्ट सिरीज ज्या काय टेस्ट सिरीज जे आहे त्यांचे पेपर सॉल्व करा. मग तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं झेरॉक्स दुकानावर जा, ज्या अकॅडमीज आहेत ज्यांचे टेस्ट सिरीज पेपर आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही रयतचं घेऊ शकता. रयतचे टेस्ट सिरीजचे पेपर मागचे ग्रुप बी चे जवळपास पेपर घेतलेले किती बघा. ग्रुप सी ला तर आता आहेच, ग्रुप सी ला पेपर आहेत. रयत असेल, अजून बाकीच्या ज्या अकॅडमी आहे, शारदा आहे, अजून कोणकोणते बघा, भगीरथ आहे, ज्या अकॅडमी, ज्ञानदीप आहे, ज्या अकॅडमी तुम्हाला दिसतील तुमच्या तिथं आहे, त्या अकॅडमीचे सगळ्यांचे पेपर घ्या. झेरॉक्स दुकानावर अवेलेबल आहेत, त्या झेरॉक्स दुकानातून पेपर घ्यायचा. आता पेपरला फक्त अट काय आहे, पेपरच्या पाठीमागं फक्त आन्सर की पाहिजे. तुम्ही 11 ते 12 मध्ये पेपर सोडवायचा आहे, दररोज एक पेपर सोडवायचा आहे. मग कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर सोडवायचा आहे. तुम्ही जर ही कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर सोडवला तर समजा मी विद्यार्थी आहे, मी हे पेपर सोडवला, पेपर फेकाफेकी नाही करायचं, जेवढं येतं तेवढेच सोडवायचं. समजा मी 100 प्रश्न सोडवले, 100 प्रश्न सोडवल्यामध्ये माझे जर 50 बरोबर आले, समजा 60 बरोबर आले आणि 40 चुकले, तर लक्षात ठेवा तिथून पुढचे 4 ते 5 तास काय करायचं, हे जे 40 प्रश्न चुकलेत ना, हे 40 पॉइंट्स पाठ करून घ्यायचे. पाठ म्हणजे पाठ, त्यातली अडचण नको. पॉइंट्स म्हणजे तेवढा पॉइंट नाही बरं का. समजा एखादं उदाहरण आहे, पंचवार्षिक योजनेचा प्रश्न चुकला तुमचा, तर तुम्हाला बीट मिळाली पंचवार्षिक योजना. मग समजून घ्यायचं, तुम्ही पुढील अर्धा तासामध्ये सगळ्या ज्या पंचवार्षिक योजना आहे यांची परफेक्ट रिव्हिजन करा. हे इथं काम झालं पाहिजे. समजा 1857च्या उठावावरती प्रश्न आलाय, तो तुमचा चुकला, घ्या 1857चा उठाव सगळा रिव्हिजन करून. कळतंय का तुम्हाला? लक्षात येतंय मी काय म्हणतोय? एखादा राष्ट्रपती टॉपिकवरती कलम आहे किंवा निवडणूक आयोगावरती कलम आहे, तो तुमचा चुकला, इथं सोडवताना लक्षात ठेवा निवडणूक आयोग सगळा वाचा, पाठच करा. हे तुम्हाला 40 पॉइंट हे कशासाठी येणार लक्षात ठेवा. दररोज असे 40 पॉइंट मिळत जाणार आहे आणि त्या 40 पॉइंटच्या माध्यमातून रिव्हिजन होणार आहे. पुस्तकातून क्वेश्चनकडे जाण्यापेक्षा क्वेश्चनकडून पुस्तकाकडे येणे, ह्यालाच रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस म्हणतात. 100% ज्यांचा 3+ वर्ष अभ्यास आहे, आता 5 वर्षे 6 वर्षे 7 वर्षे वैताग आलाय ती पुस्तकं वाचून, पण स्कोअर काय वाढाना, ही मेथड वापरा 100%. पण ह्याला प्रामाणिकपणा लय लागतो. एक दिवस सोडवलं जोशमध्ये, उद्या सोडून दिलं, असल्यांची कामं नाही स्पर्धा परीक्षेमध्ये. सातत्यपूर्ण उन्हाळा असू, पावसाळा असू, गरम होऊ, काही हो, माझं काम चालू आहे. हे जे विद्यार्थी मित्र आहे त्यांचं काम होत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ही प्रोसेस ज्यांना पुस्तक वाचून झालेत सर, रिव्हिजन करताना ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, रिव्हिजन करताना तुम्ही कधी काय होते, वाचताना काही पॉईंट सोडलेले असतात. प्रश्नांच्या माध्यमातून त्या पॉईंटकडे गेलं ना, तुम्हाला कळतं वरची लाईन अंडरलाईन केली आहे, खालची लाईन अंडरलाईन केली आहे, मधला पार्ट मी अंडरलाईन नाही केला, आणि त्याच्यावरती ह्या सरांनी ज्या विषयाचे शिक्षक आहे त्यांनी प्रश्न बनवला. नशीब माझा आत्ता झाला, परीक्षेत आला असता तर परत मी गणलोच असतो. मग हे रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेसने क्लिअर होतं. पहिल्या दिवशी 60 बरोबर आले, जे बरोबर आले त्यातच सोडून, जे चुकले त्याच्यावर काम करा. उद्या परत एक पेपर, त्याचे समजा 55 बरोबर आले, 45 चुकले, ओके, 45 पॉईंट्स मिळाले. पुढच्या 4-5 तासामध्ये त्याचं काम करायचं. हे होल प्रोसेस तुमची 6 तास चालू द्या, काही अडचण नाही. 6 तास चालू द्या, 2 तास गणित चालू द्या, 2 तास करंट चालू द्या आणि एखादा विषयाची रिव्हिजन चालू द्या. असं दिवसभर जर चालू ठेवला ना कार्यक्रम, अरे तुमचा स्कोअर जे तुम्ही 5 मार्क वाढवा असा विचार करत होतो ना, तो 20 मार्काची उडी होईल. 20 मार्काची तुम्हाला या अनुभव येईल. ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस म्हणतात. याचा वापर करा. ज्यांचं सगळं वाचन झालंय, वाचून ते पुस्तक इतकं खराब झालंय सर, एवढ्या वेळा वाचले, त्या लोकांनी 100% रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेसचाच वापर करायचा. कितीतरी पोस्ट होल्डर पोर आहेत, यांनी ह्याचाच वापर करून पोस्ट मिळवल्यात. कारण का 3-4 वर्षाचा अभ्यास सर, सगळं वाचून झालंय. मग आता काय करतो, आता फायदा आहे ना रे.
अकॅडमीज, प्रत्येक अकॅडमीज टेस्ट सिरीज लॉन्च असते आणि ग्रुप बी ची टेस्ट सिरीज ग्रुप सिरीजलाचे, ग्रुप सी ग्रुप कोणाची मिळू, आपल्याला फक्त पेपर पाहिजे आणि त्याची आन्सर की पाहिजे, संपला विषय. एवढंच गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा बघा आता रिव्हिजनचा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे रिव्हिजनचा. रिव्हिजन किती वेळा करावी आणि कशी करावी, याचा अर्थ आहे 2 वेळा. 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. पहिली वेळ आणि दुसरी वेळ ही जी आहे ती 7 दिवसाची आहे, 7 दिवसाची. आणि ही जी आहे ज्याला आपण 25 दिवसाची असं म्हणूया, 25 दिवस. आता लक्षात ठेवा ही 7 दिवसाची जी रिव्हिजन आहे ना ती 1 डे 1 सब्जेक्ट आहे. म्हणजे 1 डे 1 सब्जेक्ट, 1 सब्जेक्ट. तिथं काय करायचं असतं तर शेवटच्या काळात शेवटचा आठवडा म्हणजे तुमचा 4 मेला पेपर आहे त्याच्या अगोदरचे 7 दिवस फक्त तुम्ही ज्या गोष्टीला अंडरलाईन केली किंवा जे जे पेपर सोडवले ती बॉक्स फाईल जी केली ती फक्त उचकटायची, त्यातले फॅक्च्युअल डेटा फक्त डोळ्याखालून गेला पाहिजे, कन्सेप्ट नाही. हा जो आहे ते 1 डे 1 सब्जेक्ट. म्हणजे एका दिवशी आज इतिहास घेतला तर आज दिवसभरात इतिहास जेवढं वाचले तेवढं रिव्हिजन करून घ्यायचं, उद्या पॉलिटी जेवढं वाचले तेवढं रिव्हिजन करून घ्यायचं. ह्याला 1 डे 1 रिव्हिजन, 1 डे 1 सब्जेक्ट रिव्हिजन म्हणतात. ती शेवटच्या 7 दिवसातला कार्यक्रम पाहिजे. करेक्ट. आता इथं बघा हे 25 दिवसाचं रिव्हिजन काय आहे. तुम्ही समजा 5 दिवस एक सब्जेक्ट याचा पॅटर्न बनवलाय. डेली गणित बुद्धिमत्ता चालणारच आहे, डेली करंट अफेअर चालणारच आहे, त्यामुळे उरलेले 5 दिवस. तर लक्षात ठेवा रिव्हिजन करताना इथं वाचलेलं अंडरलाईन केलेलं वाचायचं नाही. मुद्दाम असा की तुम्हाला काय कळलं पाहिजे. समजा तुम्ही पॉइंटला गेलेत आणि तिथं पॉइंट वाचलाय पंचवार्षिक योजना, योजना ठीक आहे, योजना बरोबर. लक्षात ठेवा एक कच्चं पान घ्यायचं, कच्चं पान घ्यायचं, रफ पेजेस घ्यायचे, त्याच्यावरून पहिली योजना पान मिटून ठेवायचं आणि आठवायचा प्रयत्न करायचा. कार्यकाळ काय आहे, त्याचं काय ध्येय ठरलं होतं, कोणकोणते प्रकल्प झाले, काय झाले, सगळे पॉइंट तिथं लिहून काढायचे आठवून. आणि जो पॉइंट आठवत नाही मग इकडे जायचं. हे अशा प्रकारचे रिव्हिजन, ह्याला म्हणतात रिव्हिजन. आपण काय करतो फक्त वाचलेलं चला चला चला, मग ते समाधान रिव्हिजन नकोय, समाधानाचं रिव्हिजन नाही. 4 दिवस काम करताय ना, जो पॉइंट येईल पान उचकटल्यानंतर जो पॉइंट येईल पान लगेच झाकून ठेवायचं, त्या पॉइंट रिलेटेड तुम्हाला काय आठवते ते पानावर लिहायचं. कळलं का. जे आठवते ते लिहायचं, आठवत नाही मग वाचायचं परत लिहून काढायचं. इथं समजा पॉइंट नाही आठवले कोणकोणते प्रकल्प आहे सगळे एकदा पाठांतर करून घ्यायचं मग लिहायला परत एकदा लिहायचं. याला म्हणतात रिव्हिजन. ही जी आहे ती 5 दिवस एका सब्जेक्टची रिव्हिजन करा, तुम्हाला जाणवेल की तुम्हाला काय फरक पडला. नाही तर आत्तापर्यंत रिव्हिजन वेगळ्या पॅटर्नने करत होतो, हे लक्षात आलं पाहिजे. कळलं. असं प्रत्येक विषयाचं करायचं 5 दिवस 1 डे 1 सब्जेक्ट, अशीच रिव्हिजन करा, लक्षात ठेवा. आलं का लक्षात. आता पुढचा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्वाचा. तुम्हाला आता सर रिव्हिजन झालं, सगळं झालं, सगळ्या पद्धतीने गेलो, शेवटी पेपर कसा सोडवायचा मी शेवटच्या काळात तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी आता माझा रोल जो येतो तो गणित बुद्धिमत्ताचा येतो, बाकी सगळं सांगितलं. तुम्ही गणित बुद्धिमत्ताला तुम्ही सगळ्यांनी जवळपास 1 आणि 2 ही जी बूस्टर होती आपली बूस्टर ग्रुप बी साठी जवळपास ह्याच्या 61 टेस्ट घेतल्या होत्या आणि याच्या जवळपास 25 टेस्ट घेतल्या होत्या मित्रांनो. लक्षात ठेवा ह्या टेस्ट सिरीज ज्या आहे ना, टेस्ट सिरीज ह्या परत सोडवायला सुरुवात करायची. जरी तुम्ही सगळ्या सोडवल्या असतील तरी सुद्धा प्रत्येकाने याची सगळ्यांची PDF एकत्र केलेली PDF मी टेलिग्रामला टाकलेली आहे, ती पहा. ही टेलिग्रामला टाकलेली एकत्रितवाली PDF ही सगळ्यांनी एक स्पायरल करून घ्यायचं, बंच करून घ्यायचा. डेली दररोज 2 टेस्ट सोडवा, 2 टेस्ट, दररोज 2 पेपर सोडवायचे, 2 पेपर दररोज सोडवायचे. लक्षात ठेवा गणित बुद्धिमत्ताचा ग्रुप सी ला जर 17-18 मार्क मिळवायचे असतील तर 100% सांगतो 2 पेपर दररोज सोडवायचे. हे सगळे 86 पेपर आहे, दररोज जर 2 सोडवले तर तुम्हाला 43 दिवस लागतात, 43 दिवस. नंतरच्या काळामध्ये मी बूस्टर 3.0 घेऊन येतोय मी, बरोबर. 3.0 ही जी 3.0 जी आहे ती घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये पण 25 टेस्ट एक्स्ट्राच्या घेऊन येणार आहे मी. पण तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी ही बॅच सोडवायची, म्हणजे सोडवायची, हे टेस्ट सोडवायचे, टेस्ट पेपर सोडवायचे. त्याचं एक्सप्लेनेशन इथं असणारी, याची पण 110 रुपये फी आहे, याची पण 110 रुपये फी आहे. 110 सर का, याचे प्रिंट काढायला तुम्हाला 300 रुपये लागतील. पण टेस्ट पेपरचं एक्सप्लेनेशन एवढे व्हिडिओ आहेत, म्हणजे टोटल 86 व्हिडिओ आहेत. याचे 61 त्याचं. काही जण विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पहिली सोडवली दुसरी सोडवलेली नाही. सोडवा, तुम्हाला कळेल. पेपर जो मागचा ग्रुप बी होता तो सुद्धा ह्याच्या बाहेर नव्हता
आणि ग्रुप सी सुद्धा याच्या बाहेर जाणार नाही. इथून पुढे कंटिन्युटी ठेवण्यासाठी 3.0 सुद्धा मी घेऊन येतोय, काळजी करायची नाही. त्यामुळे हे बायबल आहे, लक्षात ठेवा. एकदम ट्रिपल स्टार आहे. 5 स्टार रेटिंग द्यायला लागली तरी देऊया आपण, लक्षात ठेवा. आणि एक मी माझं म्हणून आहे, पण तुम्हाला फॅक्ट सांगतो, ज्यांना गणित आवड नव्हती त्यांना आवड लावली. ज्यांचे स्कोर 10च्या वर 1 आकडी 2 आकडी कधीच आकडा पाहिला नव्हता, ती पोरं 16-17 वर आहे. साध्या भाषेत बोलेल, ह्या बूस्टर टेस्ट सिरीजमुळं मेरिट वाढलंय सध्या. मी माझं म्हणून आहे, मी माझीच पाठ थोपटून घेऊ नये, पण जे रियालिटी ती लक्षात ठेवा, बूस्टर टेस्ट सिरीजमुळेच मेरिट वाढले. सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे या गोष्टीची. मग तुम्ही कुठे मागे राहताय? तुम्ही काम करा, जरी सोडलं तर गाफील राहू नका, परत प्रिंट करा. शिक्षणासाठी खर्च करायला शिका. बाकीच्या गोष्टीचा खर्च त्याग करा, पण शिक्षणासाठी खर्च करा. नाही मी सोडवले, हाय तेच पेपर बघतो, हाय तेच सोडवतो, नको. नवीन प्रिंट काढ, नवीन पेपर वाटला पाहिजे तुला. एकत्र बंच केलं मी टेलिग्रामला टाकलाय बघा. बूस्टर 1 पॉईंट पण टाकलाय, बूस्टर 2 पॉईंट पण टाकलाय. 100% दररोज सोडवायचं म्हणजे सोडवायचं. ह्या दोन्ही पण बॅचेस परत जॉईन करून घ्या आणि काम करा मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाने जॉईन करावी, म्हणून तर 110 रुपये फी आहे. प्रत्येकाने ती गोष्ट केली पाहिजे. 100% रिझल्ट नाही आला मग मला गोष्ट बोलायची. हे लवकरच घेऊन येतो आणि ह्याची सुद्धा 110 रुपयेच फी ठेवणार मी. जास्त काही कारण नाही, जेवढा खर्च आहे तेवढा बस. नॉमिनल फीज संपला विषय. 110 रुपयामध्ये एवढं टेस्ट कोण देणार आहे तुम्हाला? होऊ द्या, कल्याण झालं पाहिजे, लक्षात ठेवा. ज्याला कोणाला वाटतंय माझं गणित बुद्धिमत्ता लईच गणलंय, त्यांनी ही बॅच जी आहे स्पेशल ग्रुप बी ग्रुप सी साठी बॅच अवेलेबल आहे, ती बॅच करायची, विषय संपला. आणि प्रॅक्टिस करताय तर या 2 जे PYQ बुक आहे त्याच्यातून प्रॅक्टिस करा, बाकी काही नाही. ज्या पद्धतीने मी नियोजन सांगितलंय हे सगळ्या बुक स्टॉलला अवेलेबल आहे, तशा पद्धतीने घ्या. मी ज्या पद्धतीने नियोजन सांगितलंय त्या पद्धतीने एका पानावरती नियोजन उतरवा आणि परीक्षेला बघा. तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली सामोरे जाल आणि पदोपदी टप्प्या वाईज मी आहेच, काळजी करायची नाही. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.